नमस्कार मंडळी, मी वैशाली तुमचं स्वागत करते माझ्या वैशालीज कुकिंग चॅनलमध्ये. तर आज पावभाजी बनवली होती, तर म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूया. तरी पावभाजी अशी रेसिपी आहे ना, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, मोठ्यांपासून वयस्कर माणसांपर्यंत ऑल टाईम सगळ्यांना आवडते. तर त्या पावभाजीसाठी ना मी थोड्याशा भाज्या घेतल्या होत्या. त्यासाठी मी एक बटाटा घेतला होता, मोठ्या आकाराचा बटाटा होता, व्यवस्थित कापून घेतला, धुवून घेतला. त्याच्यानंतर फ्लॉवर होती, फ्लॉवर थोडीशी घेतली, वाटाणे, गाजर, एक शिमला मिरची आणि एक बीट टाकलं होतं. बीट मी कंपल्सरी टाकलं होतं आणि बीट कंपल्सरी टाकायचं, त्यामुळे ना कलर इतका सुंदर येतो माझ्या भाजीला. पावभाजीला कलर आहे ना खरं तर बीटमुळेच आला होता आणि एक बीट आहे ना मी कंपल्सरी टाकलं होतं आणि इतकी छान टेस्ट आली होती ना. आणि व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घेतलं. 1.5 ग्लास पाणी टाकलं, थोडंसं मीठ टाकलं कारण की भाज्या व्यवस्थित शिजल्या जातील आणि 4 ते 5 शिट्ट्या काढून घेतल्या. त्यानंतर ना माझ्याकडे पोटॅटो मॅशर होतं, त्याच्याने ना व्यवस्थित अशा भाज्या मॅश करून घेतल्या. तुमच्याकडे पोटॅटो मॅशर नसेल ना तर चमच्याने सुद्धा भाज्या मॅश होतील, इतकी इझिली ते शिजून जातात. आणि तुम्ही बघू शकता बीटमुळे किती छान असा कलर आलेला आहे आपल्या भाजीला. आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर आहे ना 3 चमचे तेल टाकलं आणि थोडंसंच बटर टाकलं होतं. पर्सनली मला बटर अजिबात आवडत नाही, त्याच्यामुळे मी बटर खूप कमी प्रमाणात टाकलं होतं. तुम्हाला जर बटर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात टाकू शकता किंवा फक्त बटरमध्ये सुद्धा पावभाजी छान लागते, पण मला आवडत नाही त्याच्यामुळे मी थोडंसंच बटर टाकलं होतं. त्याच्यानंतर 1 चमचा जिरं टाकलं, 4 ते 5 लसूण बारीक चिरून टाकल्या, व्यवस्थित असं एकजीव करून घेतलं. त्याच्यानंतर ना 2 मीडियम आकाराचे कांदे होते, ते व्यवस्थित बारीक करून घेतले आणि ते सुद्धा आपल्या तेलात टाकले. आणि एक शिमला मिरची कापली होती, ती शिमला मिरचीसुद्धा तेलामध्ये टाकली आणि व्यवस्थित असं परतून घेतलं. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझी रेसिपी बघत असेल, तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर आहे ना मी 2 मीडियम आकाराचे टमॅटो घेतले होते, ते सुद्धा बारीक चिरले होते आणि व्यवस्थित असं एकजीव करून घेतले. त्यानंतर आपल्या आवडीनुसार मसाले टाकले होते. त्याच्यामध्ये पावभाजी मसाला, हळद आणि लाल तिखट टाकलं होतं. व्यवस्थित असं एकजीव करून घेतलं. त्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं कारण की आपल्या कढाईला मसाले चिपकू नये म्हणून थोडंसं पाणी टाकलं आणि व्यवस्थित असं एकजीव करून घेतलं, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मॅश केलेली भाजीसुद्धा मी आपल्या फोडणीत टाकली, तुम्ही बघू शकता. कलर किती सुंदर अप्रतिम आलेला आहे. खरं तर बीटचाच कमाल आहे हा, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कलर वगैरे वापरलेला नाही. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं, व्यवस्थित असं एकजीव करून घेतलं आणि त्यानंतर झाकण ठेवलं. झाकण ठेवून व्यवस्थित 5 मिनटं फक्त शिजून घेतली आणि रेडी आपली पावभाजी, तुम्ही बघू शकता. वाव, किती छान सुंदर कलर आलेला आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कधी बनवताय पावभाजी हे सुद्धा सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. तयार आहे आपली पावभाजी. सबस्क्राईब करायला विसरू नका.